ठणठणाण मित्रांनो, तर बिग बॉस बघत असाल तुम्ही तर बघितलं की काय घाणेरडा गेम चालू आहे. प्रभूने पॉवर की चोटली. प्राजक्ता तर प्राजक्ता मॅडमला कळलं, ती बोलली हा चोर आहे, चोरी केली, ही सगळं काय काय चालू होतं. आणि त्याच्या अगेन्स्ट पण सगळेजण बोलले, बाकीचे कंटेस्टंट. बट मला वाटतं गेम आहे आणि ह्या गेममध्ये आपल्या पद्धतीने जो कंटेस्टंट आपल्या पद्धतीने जसा आहे तसा खेळू शकतो. ड्रॉवरमध्ये जाऊन त्याच्या पाकिटामधून जे काही पर्स असेल त्याच्यामधून चावी काढून ती चोरली आणि लपवून घेतली. पण त्यांनी नंतर समोर पण आणली ना. हा गेम होता. आणि लास्ट हिंदी सीझन किंवा मराठी सीझन मला वाटतं बाकीच्या कंटेस्टंटने बघावे, तेव्हा पण असे गेम झालेले आहेत की जी चावी चोरली आहे आणि लपवली आहे. काही गोष्टी कंटेस्टंटच्या की ती त्यांच्या ड्रॉवरमधून किंवा बेडमधून घेऊन ते लपवले आहेत. तर याला चोरी नाही म्हणू शकत. ओके, तर हा गेम आहे. तर जे बाकीचे कंटेस्टंट आहेत त्यांना भीती वाटते की प्रभू अजूनपर्यंत बाहेर जात नाही आहे आणि कदाचित तो विनर होऊ शकतो. तर ही भीती आहे म्हणून त्याला ते खाली पाडायला बघत आहेत, त्याला नॉमिनेशन आणि त्याला बाहेर काढायला बघत आहेत. हेच आहे. पण प्रभू मला नाही वाटत तो बाहेर जाणार आहे. पब्लिक, महाराष्ट्रात पब्लिक नाही तर ओव्हरऑल इंडियाची पब्लिक त्याला सपोर्ट करते, कारण त्याचा तेवढा फॅन फॉलोइंग आहे. ओके, तर मला एवढंच म्हणायचं आहे की प्रत्येक कंटेस्टंटने गेम म्हणून घ्यावं. वादविवाद तर होतच राहतात, प्रत्येकाला जिंकायचं जायचे. बट त्याला चोर म्हणणं चुकीचं आहे. ओके, तर आणि दुसरी गोष्ट यांना बाकीच्या कंटेस्टला मला म्हणायचं की गेम खेळता येतो की नाही यार. बिग बॉस मला जर चान्स भेटला असता ना तर मी त्यांना, तर वादविवाद होतच राहतात पण कसा खेळायचा आहे तो मी दाखवू शकलो असतो. पण आपले काही एवढं पोच नाही आहे. बघू बघू, जर नशिबात असतं तर होईलच. हो, पण जर मी असलो असतो तर चांगला खेळून दाखवलं असतं, एवढं नक्की.